बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मला आनंद झाला आहे की सगळ्यांच्या जीवनामध्ये धीरे धीरे परिवर्तन येतो आहे। नवी जनरेशन आणि नवे विचारने सगळे फार लोक इथे आलेले आहेत। मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, आपल्याला भीम भगवाननी काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं शिक्षण घ्या। आपण त्याच्या मागे पडलो आहे, मला दुःख आहे। आणि त्यामुळे शिक्षणामध्ये आपल्या भगवाननी जे सांगितलंय त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। आपल्याला दोन पायावर मजबूत राहण्याची शक्ती आपण प्रदान करायला पाहिजे। आपला जीवन चांगलं जगायला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण शिवाय पर्याय नाही। काय मुलं शिकतायत, पण त्यांच्या वडिलांनी त्याची आईने त्याच्यावर सगळ्यापेक्षा जास्त लक्ष घालायला पाहिजे। मी सगळे जे भीम भगवानची इथे शिरपूरमध्ये जे कार्यकर्ता आहेत त्यांनी आपल्या मुलांना तर शिकवायलाच पाहिजे। आपल्या समाजाचे मुलांनाही चांगलं शिक्षण कसं मिळेल त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। परवा प्रताप सरदारांनी त्याची मुलगी घेऊन आला बॉम्बेला। मला खरा आनंद झाला की चांगली LLB केली आहे त्याने आणि काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आहे। असं चांगलं एज्युकेशन का ना घेऊ? एक साधे पावरा समाजाचे लोक जेव्हा इतकं चांगलं एज्युकेशन घेतात तर आपण शहरामध्ये राहणारे मुलं शहरामध्ये राहून चांगलं सगळं आपल्या जीवनामध्ये चांगलं जीवन प्राप्त केलेलं आहे। आपण त्याला जन्माला देतो, त्या मुलांचे दोघे पावाने मजबूत उभं राहण्याची शक्ती ज्यापर्यंत आपण तयार करणार नाही, त्यामुळे शिरपूरचा जो विचार आहे माझ्या हृदयामध्ये जे भरलेलं आहे ते पूर्ण होणार नाही असं मला वाटतंय। आम्ही आता जिवंत आहोत। आमच्या नंतरची बी पिढी भूपेशभाई आहे, चिंतनभाई आहे, ते सर्व लक्ष घालणार आहे। तुमच्या जीवनामध्ये जे हुशार मुलं असेल त्यांना माझ्याकडे घेऊन या, मी त्याचं जीवन बदलायला तयार आहे। पण जर तुम्ही लक्ष घातलं नाही आणि नेत्यांनी माझ्याकडे आणलं नाही तर मी काही करू शकत नाही। मागच्या वर्षी एक आपण सांगितलं मला की 10 मुलं जे पहिले येतील त्यांना आपण शिरपूर 60 मध्ये 8वी पासून आपण त्यांना ऍडमिशन दिले। त्याला खाण्याची, पिण्याची, राहण्याची, कपड्याची, मोजापासून सर्व आपण करतो आहे। दरवर्षी आदिवासी मुलं आपण 45 खाली वाकून मागच्या वर्षापासून 10 आपले मुलं घेतोय आणि ओबीसीचे बाकी सगळे मिळून ओपनची मुलं आहेत आणि पुढच्या वर्षापासून 10 मुलीला आपण 10 मुलीला एक्स्ट्रा आपण आणू। 10 मुलं आणि 10 मुली आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याची पूर्ण प्रयत्न करू। त्यांना डॉक्टर बनवू, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाठवू आणि त्यांचं जीवन बदलला। 10 मुलीला आपण शिकवलं तर ते 100 मुलांना शिकवतात। त्याच्यावर आपण जास्त लक्ष घालू
आणि या परिवर्तनची जे शिरपूरमध्ये चाललंय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माझी मनापासून मदत करण्याची इच्छा आहे. आपण धुळ्या वगैरे इकडे तिकडे पाहू नका, पैलवानांची नादी लागू नका. आपण आपल्या मुलांवर ते संस्कार देऊ नका. चांगले संस्कार देऊन चांगलं शिकवून त्यांच्या जीवन परिवर्तन व्हायला पाहिजे. मुंबई, बॉम्बे, दिल्ली सगळीकडे आपले मुलं नोकरीला असायला पाहिजे. पुण्याला हजारो मुलं आपले काम करतात. आपलं मुलं जास्तीत जास्त शिकून जर पुढे गेलं, आपल्याला रिझर्वेशन मिळालेलं आहे, त्याचाही फायदा घ्यायला पाहिजे. आपण काही केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण इथे जन्म घेतला, मोठे झालो, आपल्या मुलांना न्याय दिला नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जे झालं ते विसरा. नवीन जनरेशन जी आलेली आहे त्याच्यावर लक्ष घाला. मी जितकी आई आलेली आहे त्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही मुलांना जन्म दिलाय, वडील काय करतो त्याच्या नादी लागू नका. आपण स्वतः लक्ष घाला आणि मुलांवर जास्त लक्ष घेऊन या तालुक्याचा आपला समाज एक कसं वर येईल, मजबूत कसं होईल, चांगलं एज्युकेशन घेऊन शिरपूरमध्ये आपले मुलांना सेवा द्यायला कसं येईल त्याच्यावर लक्ष घाला. आम्ही सगळी उपलब्धता केलेली आहे. 4 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 4 फार्मसी कॉलेज आहे, वेगवेगळे कॉलेजेस आहे. आता आपण मेडिकल कॉलेज आणतोय, आपण नर्सिंग कॉलेज आणतोय, काम चालू आहे. त्याच्याबरोबर आपण आयुर्वेदिक कॉलेज आणतोय. पुढच्या वर्षी मी होमिओपॅथिक कॉलेज बी काढणार आहे. शिरपूरला नाशिक पर्यंत जायला नको अशी सगळी व्यवस्था आपण करतोय. आणि जर त्याचा फायदा उचलला नाही तर मी असं म्हणतो की भीम भगवानने जे वाक्य दिलेले आहे, जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, ज्यांनी भारत आज अखंड राहिलेला आहे, असे महामानवचे विचाराला आपण मागे टाकतो आहे, हे माझं म्हणणं आहे. सगळे